आपण पाहताय लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. लोकशाहीचा मुद्दा या आमच्या विशेष चर्चेच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत जो अध्यक्षांना निर्णय घ्यायचा. राहुल नार्वेकर लंडनवरून परत आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्णय घ्यायला सांगितलं. सुप्रीम कोर्टाने अर्थातच आपण स्पीकरच्या कार्यकक्षेमध्ये, अध्यक्षांच्या कार्यकक्षेमध्ये हस्तक्षेप करणार नाही, त्यांनाच तो निर्णय घ्यायचा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत 16 आमदार, ज्याच्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी आहेत, त्यांच्याबाबत निर्णय आपण अध्यक्षांना घ्यायला सांगत होतो. सुप्रीम कोर्टाने आपल्या महत्वाच्या सत्ता संघर्षाच्या बाबत सुनावणी करतानाच्या निर्णयात सांगितलं होतं. राहुल नार्वेकर यांच्या आता कोर्टात हा चेंडू आहे, पण तत्पूर्वी काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात की नक्की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काय काय म्हटलं होतं. त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेणार आहोत आणि त्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत काही विशेष पाहुणे आणि त्यांच्यासोबत याचे लीगल अँगल्स काय ते आपण समजून घेणार आहोत. थोडीशी टेक्निकल आज आपण चर्चा करणार आहोत. याचे कायदेशीर बाबी काय आहेत, विधानसभेचे विधान मंडळाचे नियम नक्की काय सांगतात, विधानमंडळाच्या नियमांमध्ये कुठल्या प्रकारच्या तरतुदी आहेत, त्याच्याप्रमाणे काय होऊ शकतं हेही आपण समजून घेणार आहोत. सोबतच कायदेशीर बाबी कुठल्या कुठल्या, सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात काय काय सांगितलं होतं, या दोन मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार. पण तत्पूर्वी जे महत्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले होते त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा जो होता तो म्हणजे राजकीय पक्षाचा व्हीप, राजकीय पक्षाच्या व्हीपला मान्यता दिली होती. विधिमंडळाच्या पक्षाचा व्हीप लागू होत नाही. आता हे का आलं होतं प्रकरण, तर शिंदे यांनी जेव्हा बंड किंवा त्यांच्या भाषेमध्ये जो उठाव केला होता तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आम्हीच राजकीय पक्ष आहोत, पण तत्पूर्वी दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट झाली होती. आता गंमत इथे अशी झालेली आहे की एकतर पक्षामध्ये उभी फुटीला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता नाही, पक्ष तुम्हाला विलीन करावा लागतो. पण आमचा पक्षाचा मोठा गट आणि या पक्षांतर्गत घेतलेला निर्णय आहे. आम्ही पक्षांतर्गत निर्णय घेऊन अध्यक्ष बदललाय, असं आम्ही प्रतोद बदलला आहे आणि पक्षाचा विधिमंडळ नेता बदललाय असं त्यांनी सांगितलं होतं. अध्यक्षांनी माझ्याशी मागे बोलताना, लोकशाहीचा संवाद या कार्यक्रमामध्ये बोलताना आणि इथे लोकशाहीच्या स्टुडिओमध्ये आमच्याशी बोलताना सांगितलं होतं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची अशी विनंती नव्हती की कुठल्याही पक्षाला तिथे मान्यता द्यावी. त्यामुळे त्यांच्या समोर जे फॅक्ट्स होते ते त्यांनी मांडले. पण आता मात्र राजकीय पक्षाच्या व्हीपला त्यांनी मान्यता दिली, विधिमंडळ पक्षाचा व्हीप लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. दुसरा महत्वाचा मुद्दा, कुणाची नियुक्ती करण्यात आली होती, भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली होती शिंदेकडून आणि शिंदेच्या समर्थक आमदारांकडून, आताच्या शिवसेनेकडून त्यांना भरत गोगावले यांची नियुक्ती होती, जी सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये बेकायदेशीर ठरवली आहे आणि व्हीपही त्यांचा बेकायदेशीर ठरवला होता. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत की आता नक्की त्याचे पुढे काय परिणाम होऊ शकतील. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमधला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. खरं तर ठाकरेंच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने खरं तर त्वरित काही प्रतिक्रिया आली नव्हती, पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी अत्यंत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून काही मुद्दे मांडले. त्यातला हा एक मुद्दा होता. तिसरा मुद्दा जो आज आपण चर्चेला घेणार आहोत त्याच्या तो म्हणजे एकनाथ शिंदेंचं 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा आता विधानसभा अध्यक्ष घेतील, ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत की राहुल नार्वेकर यांच्याकडे तो निर्णय जाणार आहे की अशी जी मागणी होती की हा निर्णय तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरोळ यांच्याकडे द्यावा, कारण तेव्हा अध्यक्ष तेव्हा नव्हते, त्यामुळे हा निर्णय तत्कालीन उपाध्यक्षांनी घ्यावा अशी देखील मागणी आपण या सगळ्या सत्ता संघर्षात वारंवार होताना बघितली होती. पण आता हा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात आहे, चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात आहे. अध्यक्षांचं म्हणणं होतं राहुल नार्वेकरांचं की तेव्हा हा निर्णय त्यांच्याकडे उपाध्यक्ष तोवरच निर्णय घेऊ शकतात जोपर्यंत पीठासीन अधिकारी किंवा अध्यक्ष सुद्धा तिथे नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच ते निर्णय घेऊ शकतात. आता अध्यक्ष आहेत त्यामुळे हा निर्णय त्यांच्याकडेच असणार आहे. हा झाला तिसरा महत्वाचा मुद्दा. चौथा जो मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे राज्यपालांबाबतचा मुद्दा तिथे होता. राज्यपालांना पक्षांतर्गत वाद पाहण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं. हे का म्हटलं होतं, कारण आमदार जेव्हा काही पत्र घेऊन तिथे गेले होते या सरकारच्या बाबत, या सरकारकडे बहुमत नाही, या सरकारने बहुमत गमावलं आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी किमान काही अभ्यास करायला हवा होता. एका कन्क्लुजनला यायला हवं होतं की त्यांनी स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी इथे तरी किमान काही गोष्टी तपासणं गरजेचं होतं की पक्षांतर्गत फूट आहे का, दोन्ही नेत्यांना त्यांनी बोलावलं होतं का, दोन्ही नेत्यांची चर्चा केली होती का, हे सगळे मुद्दे समजून घेणं खरं तर त्यांचे गरजेचे होते, पण ते केलं नाही आणि त्यांनी थेट एक प्रकारे राजकीय पक्षाच्या एका वादामध्ये हस्तक्षेप केला. हा देखील मुद्दा त्याच्यात होता आणि तो मुद्दा इथे कितपत लागू आहे हे देखील आजच्या चर्चेत आपण आज समजून घेणार आहोत. याच्यानंतरचा जो शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवता येणार नाही. त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, कारण उद्धव ठाकरे म्हणजे नबाम राबिया केसमध्ये ज्या प्रकारे तत्कालीन न्यायाधीशांनी सांगितलं होतं, न्यायमूर्तींनी सांगितलं होतं की घड्याळाचे काटे आम्ही उलटे फिरवू शकतो, त्यांनी फिरवले देखील होते, पण या केसमध्ये तसं करता येणार नाही, कारण उद्धव ठाकरेंनी स्वतःहूनच राजीनामा दिलेला आहे
आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ती बहुमत चाचणी झालीच नाही आणि त्या बहुमत चाचणीचा होऊ शकलेल्या बहुमत चाचणीचा काय परिणाम होतोय का, त्याचा अध्यक्षांच्या निर्णयावरती काही परिणाम होऊ शकतो का, अध्यक्षांच्या नियुक्तीवर काही निर्णय होऊ शकतो का, हे सगळे मुद्दे आज आपण चर्चेला घेणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत विशेष पाहुणे जोडले जाणार. तत्पूर्वी एक पोल आम्ही टाकलाय, या पोलवर तुम्ही आपली मतं व्यक्त करू शकतात आणि आमच्या लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन आणि आमच्या युट्यूब पेजवर जाऊन तुम्ही या पोलमध्ये सहभागी होऊ शकतात. काय आजचा पोल, अध्यक्षांच्या या निर्णयाने सत्ता संघर्षावर परिणाम होईल का किंवा सत्ता संघर्षाचा अखेर होईल असं तुम्हाला वाटतंय का? कारण याच्यानंतर हा सत्ता संघर्ष थांबेल असं अनेकांचं म्हणणं आहे. अनेकांना वाटतंय की अध्यक्षांनी एकदा निर्णय दिला की हे सगळं प्रकरण थांबेल, या सगळ्या प्रकरणाला एक शेवट झाल्यासारखं क्लोजर येईल असं वाटतंय. तुम्ही तुमची मतं नोंदवू शकतात. अध्यक्षांच्या निर्णयाने सत्ता संघर्षाच्या या सगळ्या सत्ता संघर्षावरती परिणाम होईल का, तुम्हाला काय वाटतं, होय नाही, याच्यावर तुम्ही आपली मतं व्यक्त करू शकता. थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले जाणार. जसं मी सांगितलं होतं, आपल्यासोबत जोडले जात आहेत विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. सोबतच माझ्यासोबत ॲडव्होकेट जयेश वाणी जोडले जात आहेत, वकील आहेत आणि शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित, पण आज त्याच्याशी वकील म्हणून मी चर्चा करणार आहेत. सगळ्यात पहिले कळसे सरांकडून काही गोष्टी समजून घ्यायच्यात आणि मग मला जयेश वाणींकडे जायचं आहे. कळसे सर, खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं या चर्चेमध्ये. तुमच्याकडून अनेकदा आम्हाला बारीक बारीक कंगोरे समजून घ्यायला मिळत असतात, त्यामुळे तुमच्याशी ही चर्चा करताना आम्हाला फक्त चर्चाच करायला मिळत नाही, तर आम्हालाही चार गोष्टी नव्याने समजत असतात. सगळ्यात पहिला मुद्दा, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं जेव्हा कोर्टात काही रिक्वेस्ट करण्यात आली होती, त्यांनी जे अर्ज केले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला होता तो आर्टिकल 226 आणि आर्टिकल 32च्या अंतर्गत त्यांनी सांगितलं होतं की एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टान्सेस आहेत आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी संपूर्ण हा निर्णय घ्यावा. तो त्यांनी सुप्रीम कोर्टात तो खरं तर टाळला आहे. तसा निर्णय आला असता तर कदाचित या सगळ्या गोष्टी येऊ शकल्या नसत्यात. पण नेहमी हा मुद्दा उपस्थित केला जातो की नक्की या घटनेने जे बांधून दिलेले 3 स्तंभ आहेत, या 3 स्तंभांमध्ये कोणी वरचढ कोणावरती नाही, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, कोर्टाने तो टाळण्याचा इथे प्रयत्न केलाय. लेजिस्लेचर वरती सुप्रीम कोर्ट कुठेतरी हावी होऊ नये असं चित्र तिथे तयार होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. पण आताच्या क्षणाला जरी ही अथॉरिटी म्हणून त्यांच्याकडे पाठवलं असतं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचं एक ऑप्शन त्यांच्याकडे राहीलच. पण आताच्या या क्षणाला हा निर्णय खूप महत्वाचा आहे, तो तर आपण सगळेच मान्य करू. पण हाच एकमेव मार्ग आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे, जेणेकरून या सत्ता संघर्षाचा एक शेवट होऊ शकेल व त्याआधी पडदा पडू शकेल. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि संसदीय लोकशाही इतिहासात कदाचित हा निर्णय केशवानंद भारती किंवा गोरखनाथ खटल्या इतकाच महत्वाचा आहे. आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचा निर्णय, तो कळीचा मुद्दा आहे या प्रकरणामध्ये, तो 10व्या अनुसूचीमध्ये अपात्रतेचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती यांना दिलेले आहेत. आणि हा जरी अपात्रतेचा निर्णय माननीय अध्यक्षांनी दिलेला असला तरी तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये त्याला दाद मागता येऊ शकते, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या 10व्या अनुसूचीचा विचार करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रामध्ये मग आपण उल्लेख केल्याप्रमाणे हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि हा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार अध्यक्षांना दिले. आणि अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकरजी मोठे कायदेतज्ञ आहेत, कायद्याची त्यांना उत्तम जाण आहे आणि त्या या सर्वांचा विचार करून माननीय नार्वेकर साहेब याचा निर्णय निश्चित देतील. आणि ही फार मोठी किचकट प्रक्रिया आहे. हा निर्णय देणं इतकं काही सोपं नाहीये, कारण सगळ्या
सदस्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्यांना नोटिसेस इश्यू कराव्या लागतील, त्यांच्यानंतर त्या रायव्हल पार्टीचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्याच्यानंतर ॲडव्होकेट समजा त्यांच्या पतीने आर्ग्युमेंट करायचं असेल तर त्याला सुद्धा अनुमती द्यावी लागेल. हा एक प्रकारे क्वाझी ज्युडिशियल डिसिजन आहे. अर्ध न्यायिक प्रक्रिया माननीय अध्यक्षांना याच्यात पार पाडावी लागते आणि ही एक प्रकारचं ट्रिब्युनल आहे, माननीय अध्यक्षांचे न्यायाधिकरण आहे. त्यामुळे CPC, एव्हिडन्स या सर्व कायद्याचा विचार करून हा निर्णय द्यावा लागतो आणि त्यामुळे याला निश्चितच महत्त्व आहे आणि माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यामध्ये निश्चितच योग्य असा निर्णय देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. तर काय ना, हा खरं तर थोडा राजकीय वाटू शकतो प्रश्न, पण मला तो राजकीय अँगलने विचार म्हणजे तुमचा पुढे गैरसमज होणे म्हणून आधीच सांगतो. राहुल नार्वेकरांकडे निर्णय जाण्याच्या आधीच इथे शिवसेनेकडनं किंवा इतर पक्षांकडून, त्यांच्या सोबतच्या पक्षांकडून एक असं चित्र तयार केलं जातं की जणू निर्णय आमच्या फेवरमध्ये येणारच नाही. हे फार चित्र काय फार जास्ती आशादायी असं चित्र नाहीये. अध्यक्षांकडे निर्णय जाताना, अध्यक्षांनी तो निर्णय घेताना कुठल्या कुठल्या बाबी तपासायला हव्यात त्या गोष्टीमध्ये, जेणेकरून त्यांनी घेतलेला निर्णय किंवा ते घेऊ शकणारा निर्णय हा अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने घेतला गेला असं वाटू शकतं. कुठल्या बाबी तिथे लक्षात घ्यायला हव्यात? आणि 10व्या अनुसूची अंतर्गत महाराष्ट्र विधिमंडळाने नियम तयार केलेले आहे. अँटी डिफेक्शन रूल्स असे नियम आहे आणि या नियमाच्या अंतर्गत संपूर्ण न्यायव्यवस्थेचा आणि न्यायिक अधिकाराचा वापर करून माननीय अध्यक्ष निर्णय देतील. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, आपण नैसर्गिक न्याय तत्वाचा वापर करून किंवा त्याचं ॲप्लिकेशन करून हा निर्णय देण्यात येईल आणि त्यामुळे त्याला दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्याला नोटिसेस द्याव्या लागतील, त्यांचा से काय आहे तो बघावा लागेल आणि अशा प्रकारे हा एक स्पीकिंग डिसिजन होईल आणि यामध्ये सर्व कारण मीमांसा देण्यात येऊन कसा हा निर्णय का घेण्यात आला अशा प्रकारची कारण मीमांसा देण्यात येऊन हा ट्रान्सपरंट पद्धतीने निर्णय माननीय अध्यक्ष देतील. तर तीच प्रक्रिया यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा प्रकरणात अवलंबिली आहे आणि माननीय अध्यक्षांचे ट्रान्सपरंट आणि स्पीकिंग ऑर्डर्स असतात आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणावर अन्याय होण्याचा काही संभव येणार नाही किंवा असा प्रसंग येणार नाही आणि अध्यक्षांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर आक्षेप घेणं हे सुद्धा या इनिशियल स्टेजला योग्य होणार नाही असं मला वाटतं. तो मुद्दा मांडलाय. मला अनंत काळे सरांकडून याची टेक्निकल बाजू समजून घ्यायची आहे. जयेश वाणींचा मांडलेला मुद्दा तुम्ही सर ऐकलात की त्यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने दोन गोष्टी सांगितल्यात, रिझनेबल टाइम, रिझनेबल पिरियड, याच्यावर सुप्रीम कोर्टाचा भर आहे किंवा जयेश वाणींचा त्याच्यावरती त्यांनी त्या सुप्रीम कोर्टाने मेन्शन केलेल्या गोष्टींवरती भर आहे. 3 महिन्याचा त्यांचं म्हणणं की आउटर लिमिट त्याच्यात दिलेलं आहे आणि कुठलीही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन तिथे नाहीये, एक्सेप्शनल सिच्युएशन तिथे नाहीये, अपरिहार्यता तिथे कुठे दिसून येत नाही असं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये एक गोष्ट असं जी होती ती माझ्या समोर आता आहे. The speaker should decide upon the disqualification as early as possible and not take indefinite time or should not wait till the tenure of present assembly to get over which allow the petition to get dissolved. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाकडून लेजिस्लेचरला, विधानसभेच्या अध्यक्षांना टाइम लिमिट घालता येऊ शकते का? त्यांनी म्हटलंय, जयेश वाणी म्हणतात की होय घालून दिलेली आहे, त्याच्यामध्ये 3 महिन्याचा कालावधी आहे. इथे ऑर्डरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे इनडेफिनेट टाइम तुम्ही घेऊ नये, हा रिझनेबल टाइम मध्ये डिसाईड करावा. अशा प्रकारे निर्णय देता येऊ शकतो का? अशा प्रकारे त्यांना ऑर्डर डिरेक्शन दिल्या जाऊ शकतात का? निश्चितच सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये संपूर्ण अधिकार आहे आणि यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतदान कधी घ्यावं, त्यानंतर कुठल्या प्रकारचं मतदान घ्यावं आणि त्यामध्ये याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी अशा प्रकारचे डायरेक्शन विधानसभेला दिलेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आर्टिकल 142 मध्ये न्यायाचा विचार करता त्याचा नेचर ऑफ जस्टिस असे स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी निकाल दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना आत्ताच ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलंय की 3 महिन्याची आउटर लिमिट त्या जजमेंटमध्ये आहे, मणिपूरच्या जजमेंटमध्ये. पण ही 3 महिन्याची आउटर लिमिट जरी असली तरी हा थोडासा तांत्रिक आणि किचकट आणि लिगली कायद्याच्या दृष्टीने थोडासा क्लिष्ट असा प्रश्न आहे. त्यामुळे सरांनी, ॲडव्होकेट सरांनी असं जरी म्हटलं की त्याला रेकॉर्ड अवेलेबल आहे, कोणाची बाजू ऐकून घ्यायची वगैरे नाही, तरी पण अध्यक्षांना त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी डिसाईड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये लेजिस्लेचर पार्टी, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी हे सगळे जे विषय आहे 10व्या अनुसूचीमध्ये हे डिसाईड करायला थोडासा वेळ लागण्याची निश्चित अशी शक्यता मला वाटतं. कारण मी 40 वर्ष विधिमंडळामध्ये काम केले, जवळून हे कामकाज बघितलेलं.
हां सर तुम्ही मुद्दा पूर्ण करा. क्षमा करा. ओके सॉरी. सर मुद्दा पूर्ण करा. कळसे सर तुमचा मुद्दा पूर्ण करा. हां तर त्याला थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. धन्यवाद. आपण आउटर लिमिट 3 महिन्याची सांगितलेली आहे, पण हे रिझनेबल टाईम असा शब्द माननीय सर्वोच्च न्यायालयाने वापरलेला आहे आणि रिझनेबल टाईम हा प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळा असू शकतो आणि निश्चितच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विधानसभेची मुदत संपण्याच्या अगोदर किंवा इनडेफिनेट टाईम न घेता माननीय अध्यक्ष याचं कामकाज पूर्ण करतील अशी मला निश्चित खात्री आहे. हा तुमचा मुद्दा जो आहे तो आहे व्हीप बाबतचा. कळसे सर की व्हीप नक्की तिथे कोणाचा लागू होणार, लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लागू होणार की पक्षाचा लागू होणार, हा एक कळीचा मुद्दा इथे उपस्थित झाला. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा व्हीप लागू करण्यात आला होता आणि त्याच्यात खूप खरं तर टेक्निकॅलिटीज इतका याच्यामध्ये गुंता झालेला सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे हा गुंता सोडवता खरं तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा फार तिथे कायद्याचा किस काढावा लागला होता. आता या क्षणाला पुन्हा एकदा तुमच्या अनुभवावरनं, तुमचा विधान मंडळाचा इतका अनुभव आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टीचे जसं मगाशी मुद्दा होता की सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ की म्हणजे कोर्ट श्रेष्ठ, न्यायमंडळ श्रेष्ठ की विधिमंडळ श्रेष्ठ, हा जो मुद्दा आहे तसा दुसरा इथे आता मुद्दा नव्याने उपस्थित होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. जसं आपण म्हणतो हा दिशादर्शक निकाल असणार आहे देशासाठी, देशातल्या न्यायव्यवस्थेसाठी आणि देशातल्या या सगळ्या कायदेशीर बाबींचा जर आपण मुद्दा विचार करायचा झाला तर विधिमंडळ पक्षाने घेतलेला निर्णय महत्वाचा इथे ठरू शकतो की किंबहुना महत्वाचा आहे की राजकीय पक्षाचा, याच्यावरच खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून असं अनेकांचं म्हणणं आहे. तुमचा अभ्यास काय सांगतो? यामध्ये आदरणीय ॲडव्होकेट साहेबांनी जे सांगितलंय की यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, पण आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी या 3 विंग आहे आणि याच्यामध्ये तिन्ही या कक्षांनी किंवा तिन्ही घटकांनी घटनेच्या अधीन राहून, घटनेच्या चौकटीत राहून काम करायचं असतं आणि त्यामध्ये माननीय ॲडव्होकेट साहेब सुद्धा ॲग्री होतील. घटना ही सर्वोच्च आहे. नीदर लेजिस्लेचर, नीदर ज्युडिशियरी नॉर द एक्झिक्युटिव्ह, दे आर द सुप्रीम, बट कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये किंवा गोलकनाथ खटल्यामध्ये हे सर्वोच्च न्यायालयाने तत्व विधित केलेलं आहे. एवढंच या प्रसंगी मी नमूद करू इच्छितो. दुसरा मुद्दा आपण व्हीपचा उपस्थित केला. 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्ट अशी तरतूद आहे की व्हीप हा ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीने काढायचा असतो, मूळ जो राजकीय पक्ष आहे त्यांनी काढायचा असतो आणि याच गोष्टीचा उल्लेख करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने व्हीप बाबत निर्देश दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की जो व्हीप काढलेला होता आपले गोगावले यांच्या संदर्भात व्हीप जो काढण्यात आलेला होता तो बेकायदेशीर होता आणि हा मूळ पॉलिटिकल पार्टीने व्हीप काढलेला नव्हता. ही 2022ची म्हणजे मागच्या वर्षीची जी पोझिशन होती त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर आधारित निर्णय दिलेला आहे. पण आता मला वाटतं मी हा उल्लेख केला पाहिजे कारण आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने असं जजमेंट दिलेलं आहे ऑफकोर्स की शिवसेना ही मूळ जी शिवसेना आहे ही शिंदे साहेबांकडे सध्या शिवसेना आहे ती आणि आता जो ते व्हीप काढतील की न काढतील त्याचं अजून मला कळलेलं नाही आहे. पण त्यावेळेच्या निर्णयाप्रमाणे जो व्हीप आहे तो बेकायदेशीर ठरवला होता. पण याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की व्हीप हा मूळ राजकीय पक्षांनी काढायचा असतो, संसदीय पक्षांनी काढायचा नसतो असं सर्वोच्च न्यायालयाने आता या जजमेंटमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आता या अनुषंगाने पुढे काय निर्णय घेण्यात येईल हे आता पाहणं फार इंटरेस्टिंग ठरेल. कायद्याच्या चौकटीत राहून हा निर्णय निश्चित होईल असं मला वाटतं. पण मग कुठला मुद्दा श्रेष्ठ, याच्यापूर्वी अशा कधी प्रसंग आले होते का मला माहित नाही, पण पक्षाने निर्णय घ्यायचा असतो तो कारण पक्षाकडनं नियुक्ती केली जाते असा जो युक्तिवाद होता सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आला होता की पक्षाकडनं विधिमंडळ नेता निवडला जातो, पक्षाकडनं राजकीय पक्षाकडनं व्हीपची नियुक्ती होत असते, राजकीय पक्षाकडून व्हीप इश्यू केला जात असतो. पण इथे असं म्हणणं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी शेवटी विधिमंडळामध्ये ज्याचं अस्तित्व आहे, विधिमंडळामध्ये विधिमंडळ पक्ष श्रेष्ठ आहे. याच्याबाबत काही क्लॅरिटी का की याच्याबाबत एक ग्रे एरिया इथे आहे किंवा सायलेंट आहे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्याबाबत विधिमंडळाचे नियम पण कॉन्स्टिट्यूशन सारखे सायलेंट आहेत इथे? यामध्ये काय आहे की हे आपण ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स ही सगळी ब्रिटिश प्रथा परंपरा ही आपल्या सर्व निर्णयाच्या मागे आहे. कारण आपली भारतीय संसदीय लोकशाही किंवा घटना जी आहे पार्लमेंटरी डेमोक्रेटिक सिस्टीम ही संपूर्ण ब्रिटिश घटनेवर किंवा ब्रिटनमध्ये लिखित घटना नाही आहे पण तिथल्या कॉमन लॉवर आधारित आहे. तिथल्या प्रथा परंपरा सगळ्या आपण भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे जजमेंट सुद्धा आहे. आणि हा आवाज येतोय, जजमेंट सुद्धा आहे. येते आवाज? हो सर तुमचा आवाज येतोय, तुमचा आवाज येतोय सर, बोलत राहा सर. हां
तर ब्रिटिश परंपरेवरून आपण सगळं हे घेतलेलं आहे भारतीय राज्यघटना. त्यामध्ये व्हीप तिथे सुद्धा हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स इथे सुद्धा व्हीप हा मूळ राजकीय पक्षामार्फत काढला जातो. त्यामुळे आपल्या राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये सुद्धा आपण तशा तरतुदी केलेल्या आहेत. आणि मूळ राजकीय पक्ष याला विधिमंडळ पक्षापासून वेगळं करता येणार नाही, कारण शेवटी विधिमंडळ पक्षाची उत्पत्ती ही मूळ राजकीय पक्षापासूनच होते. मूळ राजकीय पक्षाच्या तिकीटवर आपले आमदार खासदार निवडून येतात, लोकप्रतिनिधी, आणि त्यांचाच पुढे हा विधिमंडळ पक्ष बनतो पुढे जाऊन. त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा महत्वाचा आहे, कारण इट सपोज टू बी द पेरेंट, आणि हे विधिमंडळ पक्ष म्हणजे मुलगा, अशा प्रकारचे एक तुलना आपल्याला तशी करता येईल. त्यामुळे हा व्हीप जो काढायचा आहे हा मूळ राजकीय पक्षाने काढायचा आहे. तशाच तरतुदी 10व्या अनुसूचीमध्ये आहे आणि त्यालाच अनुसरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. आता याचा सुद्धा विचार आताच्या या प्राप्त परिस्थितीत निश्चितच होईल. पण मग सर, तुम्ही म्हणतात की जर मूळ पक्ष, राजकीय पक्ष हा मूळ भूमिकेत आहे किंवा मूळ पुरुषाच्या भूमिकेत आहेत, त्याच्याकडनं घेतलेला निर्णय हा महत्वाचा असेल. आता सध्याच्या क्षणाला मूळ पक्ष शिंदेकडे आहे, पण याच्यामध्ये त्या क्रोनॉलॉजीला, त्या टाइम लाईनला किती महत्व असेल? कारण जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा तर पक्ष उद्धव ठाकरेंकडे होता आणि उद्धव ठाकरेंकडनं व्हीप काढण्यात आला होता. हा देखील त्यातला महत्वाचा फॅक्टर असेल की तेव्हा घटना घडली होती. आता या क्षणाला रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणू शकत नाही, कारण जेव्हा केस झाली होती किंवा जेव्हा सुनावणी सुरू झाली होती तोपर्यंत काही निर्णय आलेला नव्हता निवडणूक आयोगाचा. अशा केसमध्ये मग इथे तो टाइम फ्रेम, ती टाइमलाईन महत्वाची असणार आहे का? नाही, निश्चितच महत्वाची असणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेचा विचार करून हा डिसिजन दिलेला होता. पण आता इलेक्शन कमिशनचा निर्णय आलेला आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही स्टे दिलेला नाही किंवा त्याचा विचार, काही वेगळा विचार केलेला नाही. त्यामुळे सध्या इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आहे, शिवसेना जो पक्ष आहे आणि त्याचं चिन्ह आहे इलेक्शन कमिशनने ते शिंदे साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे आता मूळ पक्ष हा त्यांचा होईल असं एक म्हणजे प्रायमा फेसी असं दिसतंय. कदाचित त्याच्यावर वेगवेगळे मतं असू शकतील आणि त्या आधारेच आता माननीय अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय देऊ शकतील किंवा त्याच्यावर निश्चित त्यांना विचार करावा लागेल. आणि सर्वोच्च न्यायालयाने असे आदेशही दिलेले आहेत की माननीय अध्यक्षांनी मूळ पक्ष कुठला, संसदीय पक्ष कुठला हे सुद्धा डिसाईड करणं आवश्यक आहे. आणि यामध्ये सुद्धा मूळ पक्षाची रचना, त्यांचे कार्यकारिणी, शिवसेनेची घटना, ह्या सगळ्याचा विचार करूनच याचा एक सर्वंकष निर्णय घ्यावा लागेल असं मला सकृतदर्शनी वाटतं. हाच प्रश्न घेऊन जायचा आहे मला अनंत कळसे सरांकडे. सर, व्हीपच्या बाबत इथे पुन्हा चर्चा वारंवार निघते की कुठला व्हीप लागू करावा, कुठल्या व्हीपला तिथे मानलं जावं आणि कशाबाबत व्हीप असावा. सभागृहाच्या आतल्या कारवाईसाठी फक्त व्हीप लागू होतो की सभागृहाच्या बाहेर सुद्धा? कारण मूळ व्हीपचा हा इश्यू होता, त्यामुळे हा व्हीप लागूच होत नाही असा मुद्दा होता. जर तो व्हीप लागू झाला तर पुन्हा त्याची परिणाम वेगळे होऊ शकतात. व्हीप बाबत आपले काय साधारणपणे नियम काय सांगतात आणि कशा प्रकारे त्या गाईडलाईन्स आहेत, रूल बुक काय सांगतं? हॅलो मध्ये व्हीपच्या बाबत आपल्याकडे असे स्पेसिफिक विधानसभा नियमामध्ये तरतुदी नाही आहे, कारण यामध्ये प्रथा, परंपरा, कौल अँड शब्द, पार्लमेंटरी प्रॅक्टिस, अस्किल मेचं पार्लमेंटरी प्रॅक्टिस, ज्या ब्रिटनमध्ये प्रथा परंपरा आहे त्याच आपण इथे पाळतो. नॉर्मली व्हीप हा सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भात असतो, हे सत्य आहे, यामध्ये काही वाद नाही. पण सभागृहाचा सदस्य हा निव्वळ सभागृहाचंच कामकाज करत नाही, पण बऱ्याचशा त्याच्या पक्षाच्या बैठकी आहेत किंवा इतर जे कामकाज त्याचं आहे ते बरेचदा विधानमंडळाचं कामकाजा व्यतिरिक्त बाहेर सुद्धा करण्यात येतं. त्यामुळे पक्षशिस्त राखण्याच्या दृष्टीने मुळात ते 10व्या अनुसूचीचा जो संविधानामध्ये समावेश केला गेला त्याच्यामध्ये पक्षशिस्तीला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. कारण एखादा सदस्य पक्ष सोडून, कारण ते आयाराम गयारामचं प्रकरण आपल्याला माहिती आहे की भजनलाल नावाच्या, मी करेक्ट असेल तर, एखाद्या मुख्यमंत्र्यांनी 40 आमदाराचा विधिमंडळ पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन केला होता. त्यामुळे या सगळ्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी मुळात ही 10वी अनुसूची आपण त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून संविधानामध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे पक्षशिस्तीला याच्यामध्ये जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. पक्ष एकसंघ राहावा आणि पक्षाची शिस्त पाळली जावी आणि कुठल्याही सदस्याला जे एखाद्या आयडिओलॉजीवर निवडून आल्यानंतर ती आयडिओलॉजी सोडून दुसऱ्या पक्षात जाता येऊ नये, हा एक मूळ उद्देश याच्यामध्ये होता. त्यामुळे निव्वळ विधिमंडळ कामकाजासाठीच व्हीप आपण लागू होईल किंवा विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा सदस्यांना बरीच कर्तव्ये पार पाडावी लागतात, पक्षाच्या संदर्भातली कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे याचं एक नॅरो इंटरप्रिटेशन न करता एक ब्रॉड इंटरप्रिटेशन आपण जर या व्हीपचं केलं तर मला असं वाटतं
की ऑफकोर्स आय एम सब्जेक्ट टू करेक्शन किंवा व्हीप जो आहे सभागृहाच्या बाहेर ज्या बैठकी होतात, पक्षाच्या बैठकी होतात, त्याला सुद्धा हा निश्चित लागू होईल असं मला असं वाटतं, कायदेशीरदृष्ट्या असं वाटतं मला. तर सर इथं ही पूर्ण केस जेव्हा मी फॉलो करत होतो ना, एक पत्रकार म्हणून जेव्हा या सगळ्या गोष्टी आम्ही फील्डवरती या गोष्टी बघत होतो, तर कुठेतरी जो आमचा तेव्हा अंदाज बांधणीचा आम्ही जो अंदाज बांधत होतो की सगळ्यात पहिले आमदार निघून गेले सुरतला, त्याच्यानंतर बैठक बोलवण्यात आली, त्या बैठकीला गेले नाही, कुठेतरी जे घटनेचं 10वं शेड्यूल आहे, 10th शेड्यूल आहे, त्याच्याकडे नेण्यासाठी हे उचललेलं पाऊल होतं असंही तिथे म्हटलं गेलं. कारण व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप ऑफ अ पार्टी हा एक त्या शिस्तभंगाचा त्याचा एक भाग असू शकतो, त्याच्यासाठी हे पाऊल उचललं गेलं होतं, जेणेकरून आम्ही व्हीप बजावला होता, तो व्हीप मानला गेला नाही. आता मुळात तिथे व्हीपचाच प्रश्न निघाला. हा झाला एक मुद्दा ज्याच्यावरती आपण बोलत होतो. आता दुसरा मुद्दा जो आहे ना सर, सुप्रीम कोर्टाने एक आपल्या निर्णयामध्ये एक गोष्ट तिथे म्हटली जी मला इथे वाचून दाखवायची. द स्पीकर डिड नॉट अटेम्प्ट टू आयडेंटिफाय विच ऑफ द 2 persons वर अपॉइंटेड ॲज पॉलिटिकल पार्टी. आता सोयीस्करपणे अनेकांचं म्हणणं आहे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आणि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की सोयीस्करपणे त्या गोष्टीकडे कानाडोळा तिथे केला गेला. प्रायोरिटी वाईज तिथे स्पीकरचं एक कर्तव्य होतं की त्यांनी आधीच ठरवायचं की तुमच्या दोघांपैकी कुठला नक्की राजकीय पक्ष आहे, त्याच्याने अर्धा मुद्दा तरी किमान निकाली निघाला असता, किंबहुना संपूर्ण मुद्दाच निकाली निघाला असता. एका गटाला त्यांनी मान्यता दिली असती तर दुसरा गट आपोआप तिथे डिस्क्वालिफाय झाला असता, कारण 2 गट म्हणून तिथे राहू शकत नाही, दुसऱ्या गटाला विलिंग व्हावं लागलं असतं. द स्पीकर डिड नॉट अटेम्प्ट टू आयडेंटिफाय विच ऑफ द 2 persons वर अपॉइंटेड बाय द पॉलिटिकल पार्टी. म्हणजे सुनील प्रभूंना पॉलिटिकल पार्टीने अपॉइंट केलं, राजकीय पक्षाने अपॉइंट केलाय, की भरत गोगोल यांना राजकीय पक्षाने अपॉइंट केला. आता हा जो मुद्दा आहे हा खूप कळीचा आणि स्पीकरसाठी फार सोपं नसणार आहे. सर तुमचं काय मत आहे? नाही, अगदी योग्य आहे आपलं म्हणणं. कारण सर्वोच्च न्यायालयाने आता डायरेक्शन्स दिलेले आहेत की अध्यक्ष महोदयांनी इंडिपेंडेंटली याचा निर्णय घेणं अपेक्षित आहे की मूळ राजकीय पक्ष कुठला आणि त्या मूळ राजकीय पक्षाचा निर्णय माननीय अध्यक्षांनी सर्व त्यातले पुरावे, कागद, त्यांची शिवसेनेची घटना हे सगळं बघून घ्यावं लागेल माननीय अध्यक्षांना. आणि याप्रमाणे माननीय अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष एकदा ठरवल्यानंतर मग तो व्हीप पुढे इश्यू केला होता, मूळ राजकीय पक्षाने इश्यू केला होता का, त्याची अथॉरिटी काय होती वगैरे, हे सगळं कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच माननीय अध्यक्षांना ठरवावं लागेल आणि त्यानंतरच मग याच्यावर निर्णय होऊ शकेल. आणि ही अथॉरिटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना विवक्षितरित्या विशिष्टपणे सोपवलेली आहे आणि माननीय अध्यक्ष आता त्याच्यामध्ये मूळ राजकीय पक्ष कोण होता हे निश्चित त्यावेळीची परिस्थिती बघून ठरवतील असं वाटतं. जयेश वाणी आपल्यासोबत परत आलेले आहेत का? त्यांना मला प्रश्न विचारता. जयेश आपल्यासोबत परत जोडले गेले असेल. जयेशजी, तुम्ही मगाशी मुद्दा एक मांडत होता, त्याच्यानंतर आमचा मुद्दा पुढचा चर्चेला गेला, तुमचा थोडासा नेटवर्कचा तिथे काही तांत्रिक तिथे अडचण आली. पण कसं सर, एक महत्वाचा मुद्दा जो आम्ही खरं तर पोलमध्ये पण विचारला, पण त्याच्या अनुषंगाने त्याच्या आधीचा मला एक मुद्दा घ्यायचा आहे. आज जेव्हा लंडनवरून अध्यक्ष परत आले राहुल नार्वेकर, तर त्यांचं म्हणणं होतं की कदाचित पुन्हा नव्याने आता पक्षकारण यांच्याकडे आलाय, शिंदेकडे आलेला आहे, शिवसेना त्यांच्याकडे आली, नव्याने व्हीपचं अपॉइंटमेंट केलं जाऊ शकतं, असं होऊ शकतं, असं करणं शक्य आहे. त्यांनी नव्याने अपॉइंटमेंटचं त्यांना पत्र आलं, समजा शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून आणि आता राजकीय पक्षाकडून दोघांकडून नवीन व्हीपच्या अपॉइंटमेंटचं एक पत्र आलं की हे आमचे व्हीप आहेत पक्षाचे. तर जुन्या निर्णयाला सुपरसीड करून हा निर्णय अंतिम म्हणून मानला जाऊ शकतो आता क्षणाला, आणि मग त्यांचा निर्णय, त्यांचा व्हीप हा पक्षाच्या इतर आमदारांना किंवा तिथल्या इतर आमदारांना, शिवसेनेच्या दुसऱ्या गटाच्या आमदारांना बांधील असू शकतो. सॉरी, कायद्याच्या दृष्टीने फार किचकट प्रश्न आहे निश्चितच. कारण काय, त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिलेला होता, पण आता ह्या रिवाईज निर्णयाप्रमाणे परत व्हीप अपॉइंट करून त्यांना मान्यता देता येऊ शकते का वगैरे, यावर आता खरं म्हणजे हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाने इंटरप्रिट करण्याचा प्रश्न आहे आणि यावर निश्चित मत आता या क्षणाला देणं खरंच कठीण आहे. म्हणजे कायदेशीर सुद्धा कठीण आहे किंवा ओपिनियन व्यक्त करणं हे सुद्धा कठीण आहे, कारण हे मॅटर सबज्युडिस आहे. आता अध्यक्षांच्या कोर्टात हे मॅटर आहे, त्यामुळे त्याच्यावर काहीतरी मत व्यक्त करणं हे त्यांच्या त्या प्रक्रियेवर अन्याय व्यक्त करण्यासारखं होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आय एम अनेबल टू एक्सप्रेस द डेफिनेट ओपिनियन सो फार एज दिस इश्यू इज कन्सर्न. सर कसे सर, जाता शेवटचा मुद्दा, आपल्याला शेवटचा 1 मिनिट बाकी आहे, पण या प्रकरणानंतर अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टात जाण्याचा त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहे, पण तरी सुद्धा अध्यक्षांचा निर्णय हा या सगळ्या प्रकरणावरती एक क्लोजरचं फिलिंग देणारा, एक पडदा टाकणारा असू शकतो असं तुम्हाला वाटतं की याच्याने अजून संघर्ष तीव्र होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये? नाही, मला नाही वाटत. नाही, निश्चित नाही, मला नाही वाटत. फक्त एकच मी सेकंदात मुद्दा उपस्थित करतो. जी सर. जर सर्वोच्च न्यायालयाने मग अध्यक्षांना डायरेक्शन्स कशाला दिले की मूळ पक्ष तुम्ही डिसाईड करा
हे असे डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयाने कशाला दिले? कारण काय शेवटी त्यांनी गोगावलेचा व्हीप त्यांनी नामंजूर केला होता, इलिगल केला होता. तर मग नवीन अध्यक्षांना का त्यांनी सांगितलं की तुम्ही मूळ पक्ष डिसाईड करा, त्यानंतर डिसिजन घ्या वगैरे? याचं थोडंसं कुठेतरी इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे. मी वकील साहेबांशी अगदी ॲग्री आहे. त्यांनी न्यायाचं प्रिन्सिपल सांगितलंय आणि या प्रकरणामध्ये मला एकच सांगायचं, अध्यक्षाचा निर्णय हा appealable आहे आणि ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये माननीय अध्यक्षांचे निर्णय हे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत जाऊ शकतात आणि सर्वोच्च न्यायालयाला हे संपूर्ण अधिकार आहे अध्यक्षांचा निर्णय फेटाळायचा की ऍक्सेप्ट करायचा, हे न्यायालय ठरवेल पुढे. पण हाच प्रश्न आम्ही प्रेक्षकांना विचारला होता. एक पोल आम्ही टाकला होता. पोल बद्दल प्रेक्षक काय म्हणतात? पोल आमचा होता, अध्यक्षांच्या निर्णयाने सत्ता संघर्षात पडदा पडला असं तुम्हाला वाटतंय का? नाही 52% लोकांना वाटतंय, तरी सुद्धा 48% लोकांना वाटतं होय. क्लोज कॉल आहे एकदम. 52% लोक म्हणतात होय, 48% लोक म्हणतात होय याच्याने पडदा पडेल अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर. पण तरी 52% लोकांना, जास्त लोकांना वाटतंय की नाही याच्याने पडदा पडणार नाही. जवळजवळ याच प्रकारचा पोल हा सिमिलर पोल हा युट्यूबच्या प्रेक्षकांनी देखील दिलाय. आज लोकांच्या मुद्द्यामध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन पाहुण्यांसह, नवीन विश्लेषण घेऊन, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या समाजकारणाबद्दल चर्चा करण्यासाठी लोकशाही मराठीवर बघत राहा लोकशाही मराठी.